मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वाकड्या तिकड्या स्लॅबचे व प्लॉटचे स्क्वेअर फूट म्हणजे क्षेत्रफळ कसे काढायचे। उदाहरणासाठी अशा प्रकारे प्लॉट असेल किंवा स्लॅब असेल, या बाजूचं माप 20 फूट आहे, या बाजूचं माप 21.5 फूट आहे, या बाजूचं माप 22.5 फूट आहे आणि या बाजूचं माप 15 फूट आहे आणि टोटल मधलं जे माप आहे 25 फूट आहे। तर या प्लॉटचं किंवा स्लॅबचं स्क्वेअर फूट कसे काढायचे। मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला दोन टप्प्यामध्ये स्क्वेअर फूट काढावे लागणार आहेत। ए बी आणि डी चं सुरुवातीला हा जो कोन आहे याचं स्क्वेअर फूट काढावे लागणार आहे। त्यानंतर बी डी सी याचं स्क्वेअर फूट काढावे लागणार आहे। त्यानंतर दोन्हीची बेरीज करूया। सुरुवातीला ए बी डी चं स्क्वेअर फूट काढूया। माप किती आहेत? 15 फूट आहे, 20 फूट आहे, 25 फूट आहे। सिंपल या तिन्हीची बेरीज करा। बेरीज केल्यानंतर उत्तर किती येणार? 60 येणार आहे। या 60 ला पुन्हा 2 न भाग लावा, उत्तर किती येणार आहे? 30 येणार आहे। 30 इथे टाका। त्यानंतर 30 मधून 15 वजा करा, 15 उत्तर येणार आहे। त्यानंतर 30 मधून 20 वजा करा, 10 उत्तर येणार आहे। पुन्हा 30 मधून 25 वजा करा, 5 उत्तर येणार आहे। पुन्हा या सर्वांची तुम्हाला गुणाकार करायचा आहे। या चारीचा गुणाकार करा, उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 22,500। 22,500 तुम्ही वर्गमूळ काढा, 150 येणार आहे। किंवा गुगलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही गुगलला सुद्धा विचारू शकता 22,500 वर्गमूळ काय, तुम्हाला 150 उत्तर मिळून जाईल। म्हणजे ए बी डी कोण आहे त्याचं 150 स्क्वेअर फूट आलेलं आहे। आता बी डी चे स्क्वेअर फूट काढूया। सर्व जे माप आहे 25 फूट आहे, 22.5 फूट आहे, 21.5 फूट आहे, यांची बेरीज करा। बेरीज केल्यानंतर उत्तर किती येणार आहे? 69 येणार आहे। पुन्हा 69 ला 2 न भाग लावा, उत्तर किती येणार आहे? 34.5। पुन्हा 34.5 इथे टाका। 34.5 मधून 25 वजा करा, उत्तर किती येणार? 9.5। 34.5 मधून 22.5 वजा करा, उत्तर येणार 12। पुन्हा 34.5 मधून 21.5 वजा करा, उत्तर येणार 13। पुन्हा या चारीचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे, उत्तर किती येणार आहे? 51,129। पुन्हा तुम्ही गुगलला विचारू शकता की 51,129 वर्गमूळ काय, तर उत्तर किती येणार आहे? 226 स्क्वेअर फूट। म्हणजे बी डी चे स्क्वेअर फूट कोणचं किती आलेलं आहे? 226 स्क्वेअर फूट। सुरुवातीला जो ए बी डी कोण आहे याचं स्क्वेअर फूट आलेलं आहे 150। त्यानंतर बी डी कोणचं स्क्वेअर फूट आलेलं आहे 226। या दोन्हीची बेरीज केली तर 376 स्क्वेअर फूट। म्हणजे मित्रांनो, हा जो कोन दिसत आहे या मापाचं स्क्वेअर फूट किती आलेलं आहे? 376 स्क्वेअर फूट। अशा प्रकारे जर चारी बाजूचं माप वेगवेगळं असेल तर तुम्ही स्क्वेअर फूट काढू शकणार आहेत। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।